महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये आरक्षणाची गरज नाही, बाहेरून येणाऱ्या लोकांवर राज्यातला सर्वाधिक पैसा खर्च होतोय, राज ठाकरे यांचं वक्तव्य. सरकारने हिंमत दाखवावी, टाळा लावून राज ठाकरेंना तुरुंगात टाकलं पाहिजे, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची मागणी. राज ठाकरे आंबेडकर पुण्यतिथीला शिवाजी पार्कचा बंगला सोडून लोणावळ्यामध्ये जाऊन राहतात. त्यांच्या मनातील जातीद्वेष लोकांना माहिती आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी जातीपातीच्या राजकारणावर बोलू नये, आव्हाडांचा हल्लाबोल. राज ठाकरे सागर बंगल्यावर जाऊन भेटतात, तोच मित्र डोके भडकवतो. मराठ्यांना सांगायची आवश्यकता नाही, जरांगेंचा राज ठाकरेंसह फडणवीसांवर हल्लाबोल. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. जरांगेंनी आरक्षणाबाबत फडणवीसांना जाब विचारला, तसा पवार ठाकरे पटोलेंना का नाही विचारलं. जरांगे तुतारीचा माणूस म्हणून भाजपवर टीका करतो, नितेश राणेंचा निशाणा. राणेंनी सुतारी घ्यावी आणि फुकट बसावं. फडणवीसांनी माझ्या विरोधात टोळी तयार केली, मात्र मी त्यांना एकटा पुरून उरेन. जरांगे पाटलांचा राणेंसह फडणवीसांना इशारा. मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवारांच्या नावाची घोषणा. वरळीमधून संदीप देशपांडे, शिवडीमधून बाळा नांदगावकर, पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना तिकीट. मला वाटलं वरळीमध्ये माझ्या विरोधात जो बायडन असेल. मनसेच्या उमेदवारीवरून आदित्य ठाकरेंचा खोचक टोला. बारामतीचा पराभव माझ्यामुळे झाला, कुणाला दोष देऊ नका. लोकसभेतील पराभवावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कबुली. भाजपला पाठिंबा लोकसभेपुरताच, विधानसभेचा बोललो नव्हतो. राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. 225 ते 250 विधानसभेच्या जागा लढवणार, राज ठाकरे यांची घोषणा. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शिवसैनिक खरी शिवसेना मानतात. एकनाथ शिंदेंचा निवडणुकीमधील स्ट्राईक रेट ठाकरेंपेक्षा जास्त, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. राज ठाकरे यांचं राजकारण मॅच फिक्सिंगचं. गल्ली क्रिकेटमधून टेस्ट मॅच पर्यंत कधी पोहोचलेच नाहीत, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला. मी बोलल्यावर संजय राऊतांच्या काही गोष्टी पक्क्या लक्षात राहतील, राज ठाकरेंचा इशारा. योग्य वेळी मी जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, शरद पवारांनी काळजी घ्यावी. जातीच्या मुद्द्याला पवारांनी हातभार लावू नये, राज ठाकरेंचा पवारांवर निशाणा. शिंदे आणि पवारांमधील बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अदानींचे अधिकारी असल्याची चर्चा. ठाकरे गटाकडून बैठकीतला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती. विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला सत्ता येण्याची खात्री राहिली नाही. महायुतीचं सरकार येणार असल्यामुळे जवळीक साधण्याचा पवारांचा हेतू असावा, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. शरद पवार शिंदेना वेगळ्या कारणांसाठी भेटले असतील. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींच्या घशात घालू देणार नाही, संजय राऊतांचं उत्तर. धारावीतील स्क्वेअर फुटांचा भाव बघितला तर तुम्हाला राजकारण कळेल. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राज ठाकरे यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये नदीपात्रामध्ये अडकलेल्या 12 तरुणांची सुटका. 20 तासानंतर गिरणा नदीमध्ये अडकलेल्या तरुणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू. वीर आणि उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. पंढरपुरातील संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या झोपडपट्टी धारकांना स्थलांतरित होण्याच्या नोटिसा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा नाही. अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली.